आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील भुयाणे शिवारातील पांडे फार्म जवळ ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 दिवसापासून बंद असल्याने शेतकरी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला होता। या गंभीर समस्येची आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीने ठळकपणे दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते। या वृत्ताची दखल घेत अखेर आज महावितरणाकडून बंद असलेल्या डीपीच्या दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून वीज पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भुयाणे शिवारातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पांडे फार्मजवळ ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर पाण्याचे स्रोत उपलब्ध असूनही वीज नसल्याने पाणी उपसणे शक्य होत नव्हते। परिणामी पावसाळ्यातही शेतकरी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। याबाबत शेतकऱ्यांनी करंजाड येथील महावितरणाच्या सबस्टेशनशी संपर्क साधत वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली होती। संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटूनही समस्या मांडण्यात आली होती। मात्र अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। अखेर या प्रश्नाला माध्यमातून वाचा फुटल्यानंतर महावितरणाने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। आवाज कसमादेच्या वृत्ताची दखल घेत महावितरणाने डीपीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारे वीज पुरवठा दीर्घकाळ बंद राहू नये आणि तक्रारींची तातडीने दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आवाज कसमादेचा तुमचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही जी बातमी दाखवली होती, जी बातमी तुम्ही कव्हर केली होती, त्या बातमीचा आज इम्पॅक्ट बघायला मिळाला। आमच्या डीपीवरती, भुयाणे शिवारातील डीपीवरती काम सुरू झालेलं आहे। आमचा वीज पुरवठा जो आहे, 3 फेज वीज पुरवठा, तो सुरळीत होऊन जाणार आहे। त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर्व तुमच्या टीमचे। आवाज कसमादेचा